तर रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील दासगावमधल्या दौलतगडावरती आज स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती। या स्वच्छता मोहिमेदरम्यान श्री गणेशाची पाषाण मूर्ती यावेळेला आढळून आलेली आहे। ही मूर्ती फार जुन्या काळातली असावी असं मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केलं। आज आपल्याला गडाची साफसफाई करत असताना गडाच्या दरवाजाच्या साईडला म्हणजे पश्चिमेकडे आपल्याला एक पुरातन गणपती बाप्पाची मूर्ती सापडली आहे। आज सर्व दुर्गसेवकांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे की आपल्या इथे हा एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आहे तो आज आपण लोकांसमोर मांडतोय, याचा खूप आनंद होतोय। गणपतीची मूर्ती बघितली तर ती चतुर्हस्ता म्हणजे 4 हातांची आहे। हातामध्ये त्याच्या शंख पद्म आणि लाडू म्हणजे मोदकांचा तिच्याकडे तबक दिसतंय। साधारणपणे ही ज्याला आपण पूर्व मध्ययुगीन काळातली मूर्ती असं आपण म्हणू शकतो। यावरून गडाचा इतिहास अजून मागे जातोय आपल्याला शिवकाळापेक्षा। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विटांचे अवशेष देखील पाहायला मिळालेले आहेत। याबद्दल महाराष्ट्र शासनाचे वस्तू संग्रहालय आणि पुरातत्व खात्याचे जे संचालक आहेत माननीय विलास वहाणे सरांशी संपर्क साधला आहे आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे।